पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील आता आपल्या सोबत आहेत। सर, अपघात झालेला आहे वारकऱ्यांचा जेजुरी सासवड रोडवरती। आपण आता या ग्रामीण रुग्णालयात आलेला आहात। काय नेमकं अपघाताची कारणं काही शोधलीत का? आता या वारकऱ्यांची, जखमी वारकऱ्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? तुम्ही नेमकी काही माहिती घेतली? नाही, हा अपघात सकाळी 8:15 वाजता सासवडवरून जेजुरीकडे येताना घडला होता। दुर्दैवानं आपले 3 वारकरी त्यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला। 7 जखमी आहेत, त्यापैकी 3 लोक जखमी इथं RH ग्रामीण रुग्णालयात होते, त्यांना आनंदी हॉस्पिटलला शिफ्ट केलं। एकूण 7 जे जखमी आहेत त्यापैकी एक आत्ता स्टेबल करून ससून रुग्णालयात पाठवलं। आपल्याकडं ॲडव्हान्स लाईफ सपोर्टच्या ज्या ॲम्ब्युलन्सेस आहेत त्याच्यामार्फत पाठवले। दुसरा एक पेशंट ससूनला पाठवायचा आहे, त्याला स्टेबल करून त्याचे सॅम्पल्स घेऊन ते पाठवण्यात येईल। उर्वरित 5 आहेत ते स्टेबल आहेत, त्यांना काही लोकांना फ्रॅक्चर आहेत आणि काही जखमा आहेत, त्याची ट्रीटमेंट चालू आहे, ते आउट ऑफ डेंजर आहे। सर्व आपली आरोग्याची यंत्रणा इमिडिएटली कार्यान्वित करण्यात आली होती। आपल्या ALSच्या लाईफ सपोर्टच्या ॲम्ब्युलन्सेस मार्फत त्यांना इथं आणलं। ज्या ब्रॉड डेड जे पेशंट होते त्यांचा PM करायची प्रक्रिया चालू आहे। सर्व ठिकाणी खाजगी असेल किंवा सरकारी असेल, सर्व ठिकाणचा औषध उपचार आणि ट्रीटमेंट सर्व सरकारच्या वतीनं फ्री करण्यात येणार आहे। आणि जे दुर्दैवाने मृत्यू झालेत त्यांचा PM करून त्यांच्या गावी, त्यातले 3 सांगली जिल्ह्यातले डिग्रज आणि एक गाव आहे ते माळवाडीचं, असे 2 गावचे 3 मयत झालेले वारकरी आहेत। त्यांच्या नातेवाईकांसमवेत त्यांच्या डेड बॉडीज तिथं पाठवून सरकार त्याबाबत ते सर्व काळजी घेईल। सर, नेमका अपघाताचे काही कारणं सापडले? नेमका अपघात कशामुळे झाला किंवा काय? मला वाटतं उस्मानाबादचा ट्रक होता, वारकरी चालले होते आणि ट्रक तो वारकऱ्यांच्या मागच्या बाजूने घुसला, आता प्राथमिकदृष्ट्या माहितीवरून कळतंय। आता याच्या अपघाताची कारणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्स नंतर बाहेर येतील। आत्ताच्या परिस्थितीत आपण ट्रीटमेंटवर आणि लोकांची ज्यांची ट्रीटमेंट चालू आहे ती व्यवस्थित होईल ह्याच्याकडे फोकस करतो। सरकारकडून काही मदत देखील जाहीर करण्यात आलेली आहे मृतांच्या नातेवाईकांना, जखमींना, नेमकी काय? सरकारकडून मदत ऑलरेडी जाहीर केलेली आहे आणि ती तात्काळ आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत द्यायची व्यवस्था आपण करू आज। धन्यवाद सर। तर जिल्हा परिषदेचे CEO होते, त्यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन या सगळ्या या अपघातासंदर्भात माहिती घेतलेली आहे। सरकारकडून मदत जाहीर झालेली आहे। अपघाताची कारणं नेमकी काय होती याचा देखील शोध घेतला जाईल आणि अपघातातल्या जखमींवरती सध्या उपचार करणं ही प्राथमिक गरज आहे, त्या दृष्टिकोनातून उपचार सुरू करण्यात आलेले आहेत। कॅमेरामन कृष्णासह योगेश बोरसे, TV9 मराठी, जेजुरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।